ओबीसीच्या आरक्षण संरक्षणासाठी आज महिलांतर ओबीसी आरक्षण बचाव जो यात्रा आहे तो निघालेली आहे. तो सध्या गेवराईमध्ये आहे आणि गेवराईमध्ये अशा पद्धतीनं यात्रेचं स्वागत करण्यासाठी असं का वाटतं की अभिवादन यात्रा सध्याची लढाई ओबीसीचे आरक्षण वाचविण्यासाठी असून हे ओबीसीने प्रस्थापितांविरोधात पुकारलेले बंड आहे आणि जे दमन महाराष्ट्रात मागच्या 8 महिन्यापासून चालू आहे त्याचा ओबीसी हे कायदेशीर मार्गाने प्रतिकार आहे. हे कोणाविरुद्धही आमचा लढाई, आमची लढाई ही आमचे अधिकार वाचवण्यासाठी. त्यामुळे गेवराई तालुक्यातील जनता ही आज उत्स्फूर्तपणे सामाजिक न्यायासाठी घराच्या बाहेर. मात्र ज्या ठिकाणी जरांगे पाटील उपोषण करत आहेत यापूर्वी कधी तुमच्या ओबीसीचे आंदोलन याच्या अगोदर वडीगुजरीपासूनच आमचं ओबीसीचा तिथं मंडल स्तंभ आहे जो माजी आमदार नारायणरावजी मुंडे साहेबांनी तो ओबीसीच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी उभा केलेला आहे. म्हणून आज प्रथम जन आक्रोश मेळाव्याला आम्ही यात्रेला सुरुवातच तिथून केली आणि वडीगुजरी हे त्या ठिकाणी जे सराटी अंतरवाली तिथून 1 किलोमीटर आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री येतो स्वतः ते मंत्रिमंडळ येते आणि त्या ठिकाणी आम्ही हाके साहेबांनी उपोषण केलं. त्यावेळेला मात्र मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ कुणीच त्या ठिकाणी फिरकलं नाही. मग आम्ही त्यांना असा इशारा केला की जर तुम्ही जातीवाद करत असताल, जातीभेद करत असताल, ओबीसीला वेगळा अन्याय आणि ओपनला वेगळा न्याय जर तुम्ही करत असाल तर आता ओबीसी एकजुटीने रस्त्यावर उतरलेले आहे. आमचं आरक्षण आम्हाला आता आमचं आरक्षण कसं होईल याच्यासाठी जन आक्रोश यात्रा प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि प्राध्यापक वाघमारे साहेबांनी काढलेली. मात्र बीडच का, बीडमधूनच का, बीडमध्ये आता यात्रा जर निघाली कारण ही पहिली सुरुवातच बीड जिल्ह्यातून गेवराई तालुक्यातून झालेली आहे. म्हणून बीडमध्येच जास्त वेळ आणि बीडमधली ओबीसी जी आहे यांच्यावर जास्त प्रमाणात या ठिकाणी अन्याय झालेला आहे. कारण बीडलाच प्रस्थापित आमदाराचे घर जाळलं, त्याचप्रमाणे सुभाष राऊत यांचा हॉटेल जाळलं. कारण बीडमध्येच जास्त आम्हाला त्रास झालेला आहे ओबीसीला. म्हणून बीडमधून सुरुवात आहे. निवडणुका डोळ्यावर आहेत. पाटलांनी आव्हान असं म्हणणं आहे त्यांनी आतापर्यंत 10 महिन्यापासून त्यांचा जी घुरसुळा चालू आहे, समाजाला त्रास होतोय, ओबीसीला त्रास होतोय की 10 महिन्यामध्ये आम्ही कुणाला काही बोललो नाही, त्यांना पाणी दिलं, जेवायला दिलं, आमच्या लोकांनी मदत केली आहे. आणि त्यांनी कालच्या होळीचं आंदोलन उठल्यानंतर हे आंदोलन तुमचे जरांगेंच्या विरोधात म्हणून आहेत का? जरांगेंच्या विरोधात आमचं आंदोलन नाही, ओबीसीचं बचाव, आरक्षण बचावसाठी आमचं आंदोलन आहे. आमचं आंदोलन त्यांचा विरोध करत नाही, पण ते विरोध करताना आम्हाला दिसतोय. आत्तापर्यंत आम्ही त्यांना विरोध केला नाही, पण ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये लोक महाराष्ट्रातून गेले पण आम्ही त्यांना कुठंच विरोध केलेला नाही ना, आमचा विरोध करायला संबंधच नाही. म्हणजे आंदोलन काढण्याची भूमिका, आंदोलन काढण्याची भूमिका आहे की समाजामध्ये ही ओबीसी आरक्षण बचाव ह्याच्यासाठी आहे. आणि ह्यांनी 54 लाख जी प्रमाणपत्र दिलेत कशाच्या आधारावर दिलेत, हे मुख्यमंत्री काय करताय, समाजामध्ये काय करताय आम्ही पाहतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही जे तुमची जी भूमिका आहे तुम्हाला अद्याप स्पष्ट करता येत नाही, बोलता येत नाही. आरक्षण म्हणजे आमचं जे ओबीसीचं संविधानात्मक जे आरक्षण आहे, कुणाला 3.5%, कुणा जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जे ओबीसीसाठी वेगळा कोटा आहे आरक्षणाचा. या आरक्षणाला ते ओबीसीचे प्रमाणपत्र काढायला लागले. काही तर म्हणतात आमच्याकडे प्रमाणपत्र बी आले, म्हणजे आमच्यावर अन्याय व्हायला लागला आहे. म्हणून हे जे आमचं ओबीसीचं आरक्षण जे 27% आहे ते टिकलं पाहिजे. म्हणून ते आरक्षण बचावासाठी आम्ही रस्त्यावर आलो. आता पुढचं पाऊल काय रे?
नाही, आमच्या जर मागण्या म्हणजे आमच्या मागण्या म्हणजे काय, आमचं आरक्षण वाचलं पाहिजे. आमच्या आरक्षणामध्ये कोणी घुसखोरी न करता आमचं आरक्षण आहे त्या पद्धतीने अबाधित राहिलं पाहिजे. आणि जर अशा पद्धतीने जर आरक्षणामध्ये जर कोणी घुसखोरी करीत असेल तर नक्कीच आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने आंदोलनाला वेगळं वळण भेटत नाही. आपण पुढचं बोलतोय. नक्कीच आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीचा हा लढा आहे. ओबीसी या लढ्यामध्ये कुणाचा विरोध करत नाही. खास करून मनोज जरांगे पाटलाचा तरी विरोध करत नाहीच नाही. अशी जी भूमिका आहे असं स्पष्टीकरण जे आहे तो ओबीसी नेते जे आहे ते देताना आपल्याला पाहिजे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मोहोळकर, TV9 मराठी, गेवराई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.